शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी युवराज बागल, काईट हायटेक पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बेसिक प्रश्न बघणार आहोत. शेतकऱ्यांची जी पेटी असते ती पेटी कशा प्रकारे त्यांनी वापरावी किंवा त्या पेटीमध्ये काय काय गोष्टी असाव्यात ह्याच्यावर आपण डिटेल्डमध्ये गोष्टी बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी बांधवांनो, पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं आहे की पेटीची साईज. तर तुम्ही जेवढी मोठी पेटी सिलेक्ट कराल तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं आहे. तात्पुरत्या स्वरूपात पैसे वाचवायला छोटी पेटी तुम्ही घेऊ नका. लक्षात ठेवा, आता ही पेटी कंजेस्टेड आहे म्हणजे छोटी आहे, तर तुमची जेवढी पेटी कंजेस्टेड असेल तेवढ्या वायरी एकमेकांवर येतील. आता बघा, ह्या 3 वायरी एकमेकांना थटत आहेत. पण हीच जर पेटी मोठी असेल, सुटसुटीत असेल, तर 3 फ्यूजा सेपरेट येतील. त्या फ्यूजातनं स्ट्रेट 3 वायरी ह्या आपल्या स्टार्टरला येतील. ॲटोच्या वायरी स्ट्रेट येतील. ॲटोच्या वायरी एकमेकांना थटल्या तर चालू शकतात, कारण त्यातनं काही करंट जात नाही. पण मेन वायरी ह्या जर सपोज गरम होत असतील तर ह्या इन्सुलेशनला एक लिमिट असते आणि काही दिवसांनी हे इन्सुलेशन गरम होऊन ब्रेक होऊ शकतं. आणि जर 2 वायरी एकमेकांना अशा थटत असतील तर गरम होऊन हे एकमेकांना शॉर्ट होतं. त्यामुळं तुम्ही कधीही बघा, जेवढे हायर HP पॅनल असतील किंवा शुगर फॅक्टरीमध्ये तुम्ही जाल किंवा जिथंही जाल तिथं एकमेकांना क्रॉसिंग किंवा तिथं ॲल्युमिनियमच्या पट्ट्या वापरतात स्ट्रेट, की ज्या एकमेकांना क्रॉस होत नाहीत. तर अशा प्रकारे तुम्ही वायर वापरा की जो एकमेकांना शॉर्ट, म्हणजे जर ते एकमेकांना कुठेही थटतच नसेल तर गरम होऊन जे काय शॉर्ट होतं. लक्षात ठेवा, ज्या वेळेस 2 वायरी ह्या एकमेकांना थटून शॉर्ट होतात त्यावेळेस जास्तीत जास्त हायेस्ट चान्स असतात की आग पकडायचे. म्हणजे 2 फेज एकमेकांना थटले की शॉर्ट ड्युरेशनसाठी खूप जास्त करंट जातो. तो जास्त करंट गेला की हे टेम्परेचर वाढतं आणि हे जे वायरचं इन्सुलेशन आहे ते आग पकडतं. आणि एकदा का वायरच्या इन्सुलेशननं आग पकडली की मागं पेटीमध्ये तुमच्या फायबर असते, म्हणजे प्लायवूड असते, ते चांगलं वाळलेलं असतं. 2-3 वर्षानं ते आग पकडतं आणि जळू शकतं. सेम घटना होते ही कॅपॅसिटरसोबत. तुमच्या पेटीमध्ये गोल कॅपॅसिटर हे वापरू नका. गोल कॅपॅसिटर हे उन्हाळ्यामध्ये आग पकडतात आणि एकदा ते आग पकडलं की पूर्ण पेटीमध्ये जळून म्हणजे जाते. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं काय की तुमची पेटी जेवढी मोठी घ्याल तेवढी घ्याल. फायबरची पेटी मी का प्रेफर करतो की काही झालं, आत शॉर्ट झालं तर पेटीला करंट लागू शकत नाही, आपल्या सेफ्टीसाठी आहे. पण परत फायबर आलं की व्हर्जिन आणि नॉन व्हर्जिन, म्हणजे व्हर्जिन मटेरियलचं मिळणं हे अवघड आहे, कारण दिवसेंदिवस किंमत कमी करण्यासाठी ते नॉन व्हर्जिन मटेरियल वापरतात. आणि जेवढं नॉन व्हर्जिन असेल तेवढं ते 1 वर्षात तडकतं, तुटतं, फुटतं. त्यामुळं जर चांगलं व्हर्जिन फायबरची पेटी मिळत असेल तर प्रेफर करा. अदरवाईज मेटलची पेटी प्रेफर करा. मेटलची पेटी असेल तर त्या पेटीला अर्थिंग करायला विसरू नका. अर्थिंग ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. अर्थिंगला रेग्युलर पाणी ठेवा, म्हणजे ओलं ठेवा ते, आणि पेटीला अर्थिंग करून घ्या. जेवढी पेटी मोठी असेल आणि सुटसुटीत असेल तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं आहे. त्यानंतर आता सिलेक्शन कसं करायचं, तर फ्यूज. आता खरं बघायला गेलं तर ही 63 अँपिअरची फ्यूज म्हणतो आपण. परत 63 अँपिअर फ्यूज म्हणजे काय, आयडियली त्या फ्यूजमधनं 63 अँपिअर करंट जायला पाहिजेत आणि तेवढ्याला ती विथस्टँड राहायला पाहिजे. पण तुम्ही बघताय मार्केटमध्ये कॉम्पिटिशनमुळं होतंय काय की 63 अँपिअर ही 5 HP 10 HP पर्यंत चालते. तुम्हाला त्याच्या पुढं जायचं असेल तर 100 अँपिअर, 200 अँपिअर, 300 अँपिअर. म्हणजे आपण काय करत आलो की रेट कमी करण्यासाठी अँपिअरचं रेटिंग हे तेच ठेवलं आहे, पण कमी किमतीत देण्यासाठी त्याचं मटेरियल, म्हणजे आपण त्याचं जे काही मटेरियल आहे, म्हणजे 63 अँपिअरची जरी फ्यूज असले तरी खरंच ती 63ला विस्टँड धरते का, तर नाही. जर प्युअर कॉपर वापरलं, चांगलं जाड पट्ट्या वापरल्या 3 mmच्या, तर ती 30 ते 35 अँपिअरपर्यंत चालू शकते. जर खरंच 63 अँपिअर जात असेल तर तुम्हाला 100ची वापरावं लागेल. खरंच 100 अँपिअर जात असेल तर 200 अँपिअरची, म्हणजे ऑलमोस्ट डबल रेटिंगचं सध्या मार्केटच्या हिशोबानुसार तुम्ही चालून राहा, कारण शेतकऱ्यांच्याही महत्त्वाची गोष्ट आहे. तर तुम्ही पेटी डिझाईन करत असताना, पेटी ही बनवत असताना किंवा करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करायची की तुमच्या मोटरचं HP, म्हणजे तुमची मोटर किती HPची आहे. त्यानंतर तुमच्या मोटरचा मॅक्झिमम करंट किती आहे. म्हणजे तुमची जर 5 HPची मोटर आहे आणि तुम्ही जर ती कॅपॅसिटरवर चालवत असाल
आणि मॅक्झिमम 20 एम्पियरपर्यंत करंट जात असेल, ती मोटर सिंगल फेज असताना 20 एम्पियर करंट घेत असेल, तर तुम्हाला सगळी जी रचना आहे ती 20 एम्पियरच्या हिशोबानं धरून चालायची आहे. तर त्याप्रमाणे तुम्हाला वायरिंग करायची आहे. मी एक सध्याच्या ओघम भाषेत तुम्हाला समजावून सांगतो की काय करायचं आहे बाबा. हे बघा, जर 5 HP पर्यंत मोटर असेल तर तुम्ही 63 एम्पियरची फ्यूज वापरा. मग ती DMC वापरा किंवा सिरॅमिक. DMCचा फायदा काय आहे, अनब्रेकेबल आहे आणि वितळत नाही, म्हणजे गरम होत नाही किंवा शॉर्ट होत नाही. त्यामुळे DMCला तुम्ही प्रेफर करू शकता सिरॅमिकपेक्षा. सिरॅमिक चुकून फुटली वगैरे तर तडकते किंवा फुटते. तर DMCचे फ्यूज शक्यतो प्रेफर करा. 5 HP पर्यंत 63 एम्पियर वापरा. 5 HPच्या पुढं 10 HP पर्यंत 12.5 HP पर्यंत 100 एम्पियर वापरा. 15 HP 20 HPला 200 एम्पियरची फ्यूज वापरा. 25-30 HPला साधारणतः 200 किंवा 300 एम्पियरची ह्या सगळ्या प्युअर कॉपरच्या फ्यूजा वापरा. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये प्युअर कॉपर ही सध्या अवघड गोष्ट झालेली आहे, कारण कॉपरच्या वाढत्या किमतीमुळं बऱ्याच फ्यूजा ह्या ब्राशच्या आलेल्या आहेत. कॉपरची कंडक्टिव्हिटी जर 90% असेल तर ब्राशची कमी असते. त्यामुळे शक्यतो प्रेफर हे कॉपरला करा. कॉपर ओळखणं थोडंसं अवघड आहे. तर तुमचं फ्यूजचं सिलेक्शन झालं, त्यानंतर वायरचं सिलेक्शन. जर 5 HPची मोटर तुम्ही कॅपॅसिटरवर चालवत असाल तर 720 जी वायर येते त्याच्याऐवजी तुम्ही 6 mmची मल्टीस्टँड किंवा 10 mmची मल्टीस्टँड वायर वापरायला प्रेफर करा. परत 720मध्ये काय झालेलं आहे की किंमत कमी करण्यासाठी कॉपरचा गेज हा कमी झाला आहे आणि प्लॅस्टिकचं कव्हरिंग हे वाढलेलं आहे. 7 तारा असल्यामुळे त्या फिनिशिंग करायला सोपं जातं. पण त्याच्याऐवजी जर तुम्ही 6 mm, 10 mm किंवा 16 mm मल्टीस्टँड वापरली तर उत्कृष्ट आहे. माझं म्हणणं आहे 5 HP पर्यंत 6 mm मल्टीस्टँड वापरा, 10 HP पर्यंत 10 mm मल्टीस्टँड वापरा आणि 10 HPच्या पुढं 15 HP, 20 HP, 25 HPला 16 mm मल्टीस्टँड वायर वापरा. परत तुमची आलेली सर्व्हिस केबल ही ॲल्युमिनियमची असते, लक्षात ठेवा. ॲल्युमिनियमला पिन टाईप लग्ज ह्या कंपल्सरी आहेत. ॲल्युमिनियमची वायर ही तुम्ही डायरेक्ट फ्यूजमध्ये घालू नका. तुमच्या पेटीत तुम्ही आत्ता जावा आणि ऑब्झर्व करा, तुम्ही ज्या बाजूला फ्यूजला ॲल्युमिनियमची वायर जोडता आणि जर खालच्या बाजूला कॉपरची वायर जोडता तर तुमची फ्यूज ही काढा तुम्ही आणि आतमध्ये बघा, जिथं ॲल्युमिनियमची वायर असते तो पूर्ण काळा किंवा गरम होऊन हीट झालेला असतो तो भाग. ॲल्युमिनियम हे स्वस्त आहे, त्याची कंडक्टिव्हिटी कमी आहे, पण जिथं जॉईंट आहे तिथं ॲल्युमिनियम हे गंजतं. ॲल्युमिनियमच्या गंजलेला कलर आपल्याला दिसत नाही, त्यामुळं ते त्या जॉईंटला हीट होतं. हीट झाल्यामुळं फ्यूज पूर्ण गरम होते. तर तुम्ही ॲल्युमिनियमला असं कॉपरचं लग्ज वापरलं पिन टाईप तर अतिशय उत्कृष्ट आहे. याच्यामध्ये ॲल्युमिनियमची वायर आतमध्ये बसवा. लग्जची पक्कड असेल तर ठीक आहे, नसेल तर आपलं नॉर्मल पक्कडनं पूर्ण हे ठोकून पॅक करा. त्याला पूर्णवर चिकटपट्टीनं पॅक करा. ॲल्युमिनियम उघडं राहिलं जॉईंटपाशी म्हणजे जिथं करंट आहे तर ते गंजतं आणि त्यातनं करंट म्हणजे दिवसेंदिवस कमी कमी होत जातं, त्यामुळे ते हीट होतं. त्यामुळे शक्यतो ॲल्युमिनियम जिथं जॉईंट आहे ते पूर्ण कव्हर करा की जेणेकरून ते गंजणार नाही. आणि अशा प्रकारचा लग्ज जर तुम्ही वापरला ॲल्युमिनियमला आणि तो फ्यूजमध्ये बसवून नट टाईट केली तर हा पोर्शन तुमचा गरम होणार नाही. आता आपण काय बघितलं, सर्व्हिस वायर ॲल्युमिनियमची असेल तर गेज प्रॉपर पाहिजे, लग्ज कंपल्सरी पाहिजेत ॲल्युमिनियम वायरला. कॉपरला एक वेळेस नाही वापरला तर चालतो, पण ॲल्युमिनियम विदाऊट लग्जचं वापरू नका. फ्यूज ही प्युअर कॉपरची पाहिजे. फ्यूजचं रेटिंग सांगितलेलं आहे. आतल्या वायर मल्टीस्टँड प्रेफर करा विथ लग्ज 720पेक्षा. मल्टीस्टँड विथ लग्ज वापरलं तर वायर ह्या जाड येत आहेत, चांगल्या येत आहेत. शक्यतो ब्रँडेड म्हणजे पॉलिकॅप वगैरे जर तुम्ही वापरलं तर त्याचा फायदा होऊ शकतो तुम्हाला. किंवा गेज प्रॉपर पाहिजे, तुम्ही जी काय वायर जिथून कुठून घेताय ते गेज प्रॉपर पाहिजे. लग्ज कंपल्सरी आहेत. आता हा फ्यूजचा पार्ट झाला. फ्यूजपासून जी स्टार्टरला देत आहे ह्या वायरी शक्यतो सुटसुटीत राहू द्या, एकमेकांना थटू देऊ नका. वायरचा गेज आपल्या स्टार्टरला प्रॉपर जोडा. मोटरच्या वायरी केबलचा साईज हा ॲक्युरेट ठेवा. ॲम्पियरनुसार चार्ट घ्या. लक्षात ठेवा की ॲक्च्युअल जर तुम्ही स्टँडर्ड बघायला गेलं तर 1 mm वायर ही 10 एम्पियरपर्यंत डिझाईन केलेली असू शकते किंवा तिचं रेटेड आहे, पण ॲक्च्युअल तसं खरं मानू नका. परत तेच आहे, मार्केटमध्ये दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढत चालली, त्यामुळं प्रत्येक कंपनीचा गेज हा कमी जास्त होत राहतो. कॉपरच्या प्युरिटीमध्ये फरक आहे. ओघमपणानं शेतकऱ्यांनी धरून चालायचं 5 एम्पियर हे पर MM. म्हणजे तुमची 5 HPची जर मोटर असेल तर 2.5 mmची केबल प्रेफरेबल स्टँडर्ड असेल तर चालू शकते. 4 mm वापरलं तर अजून चांगलं आहे, हे लक्षात ठेवा. 10 HP असेल तर 6 mm, 10-15 HPला 6 mm केबल ही वापरा.
थोडासा गेज जास्त झाला तर चालतोय, पण कमी होऊ देऊ नका. तुमच्या पेटीमध्ये कुठलाही जॉईंट हा काळा किंवा गरम होता कामा नये. काही दिवसांनी तो जर जॉईंट तुमचा गरम हीट होत असेल तर तुम्ही तो बदलणं हे कंपल्सरी आहे. जर तुम्ही तो नाही बदलला तर काही दिवसांनी तो हीट होतो. उन्हाळ्यामध्ये बाहेरचं जर हाय टेम्परेचर असेल प्लस मोटरचा करंट वाढल्यामुळं तो आग पकडू शकतो. त्यामुळं जॉईंटची काळजी ही तुम्हाला घ्यायची आहे. सिलेक्शन प्रॉपर पाहिजेत. त्यानंतर स्टार्टर, मार्केटमध्ये अशा प्रकारचे स्टार्टर अवेलेबल आहेत. आता हा ब्लॅक आहे, हा ब्राऊन आहे आणि हा DMC आहे. तर शक्यतो हा KU टाईपचा आहे, म्हणजे अशा प्रकारचा कॉन्टॅक्टर हा वापरा. ह्या कॉन्टॅक्टरला ड्रॉबॅक काय आहे तर हा खालून वर जातो. हा स्टार्टर काय होतो, वरून खाली जातो. ह्याचं डिझाईन हे स्टँडर्ड आहे. ह्याच्या पट्ट्या ह्या जाड येतात ह्याच्यापेक्षा. ह्या डिझाईनपेक्षा हे डिझाईन प्रेफरेबल आहे. तुम्ही नेहमी स्टँडर्ड डिझाईन प्रेफर करा. खालून वर आपल्याला ताकद ढकलायला जास्त लागते, तेच वरून खाली ओढायला कमी लागते. त्याचा फायदा हा स्टार्टरला होतो. हा वरून खाली जातो, त्यामुळं ग्रॅव्हिटेशनच्या फायद्यामुळं जरी कमी व्होल्टेज असेल तर ठक्क दिशेन हा स्टार्टर चिटकून बसतो. व्हायब्रेशन या स्टार्टरच्या मानाने या स्टार्टरमध्ये कमी असतात. याला DC ऑप्शन असेल तर अजून चांगलं, सॉफ्ट स्टार्टर असेल तर अजून चांगलं. स्टार्टरचं सिलेक्शन शक्यतो याप्रमाणे करा. रिलेचं सिलेक्शन करताना काय करा, तुमच्या मोटरचा जो काही करंट आहे, साधारणतः तुमची मोटर 5 HP असेल, 10 एम्पियर करंट असेल तर साधारणतः 16 एम्पियरपर्यंतचं रेंज तुमच्याकडे असावी. म्हणजे एक 2 ते 3 एम्पियर कमी आणि 5 ते 6 एम्पियर जास्त. म्हणजे तुम्ही 5 HPला 9-14चा प्रेफर करू शकता. खूप कमी व्होल्टेज येत असेल आणि मोटर करंट जास्त ओढून घेत असेल तर 13-22चा वापरू शकता. स्टार्टर हा हे नवीन मटेरियल आलेलं आहे बघा, तुम्ही DMC म्हणून आहे, डफ मोल्डिंग कंपाऊंड. हे पण त्याचंच आहे. हे DMC म्हणजे काय आहे की अनब्रेकेबल आहे, पण परत ह्याची प्युरिटी, हे स्टार्टरला पण आपण तोच वापरलं DMC मटेरियल. पूर्वी हे बॅकेलाइट म्हणून येत होतं काळं. तर ह्याचं जे बेस मटेरियल आहे हे पेट्रोलियम पदार्थ आहे एक, आणि भुस्सा आहे. तर हे तुम्ही बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑब्झर्व केलं असेल, मी शेजारी फोटो पण टाकतो. हे तुमचं अक्षरशः जळतं आणि जळल्यानंतर जागा सोडून देतं. जागा सोडून दिल्यामुळं काय होतं, तिथं काहीच राहत नाही. म्हणजे तो भाग त्या पट्टीचा जागा सोडून देतो आणि ज्यावेळेस हा स्टार्टर वर जातो, धरून चला आपली ही पट्टी जळली आहे तर ह्या 2 पट्ट्यात जागेवर चिटकतात, पण इथं ते मटेरियल शिल्लकच राहत नाही काय. त्यामुळं ही पट्टी आहे ती वर ढकलली जाते. ह्या पट्टीचा कॉन्टॅक्टच होत नाही. म्हणजे जर इथं ॲटो काय करतो, आलेला सप्लाय चेक करतो 3 फेजचा, आणि सपोज तुमची इथली एक पट्टी जळली आहे, 2 पट्टीतनं मोटरला करंट जाऊन मोटर जळू शकते. का तर एका पट्टीला कॉन्टॅक्टच होत नाही. याच्या विरुद्ध जर तुम्ही DMC मटेरियल वापरलं तर याच्यामध्ये एक फायबर म्हणून बेस मटेरियल आहे. त्याचा फायबर म्हणजे आपण बांधकाम करताना कसं स्टील वापरतो तशा प्रकारे याच्यामध्ये एक तंतुमय पदार्थ असतो, फायबर आहेत त्याचे बेस मटेरियल. तर ते जागा सोडत नाही, म्हणजे जरी ती हिट झालं तर ती पट्टी ही जागेवरच राहते. त्यामुळं कॉन्टॅक्ट हा शेवटपर्यंत होतो. खालच्या पट्टीनं जागा न सोडल्यामुळं मोटर जळायची रिस्कही तुमची कमी होते, लक्षात ठेवा. त्यामुळं DMC मटेरियल वापरा. ॲटो सिलेक्शन करताना आता हा रेग्युलर ॲटो येतो की जो फक्त लाईट आल्यानंतर चालू करतो. हा डिजिटल ॲटो येतो की ज्याच्यावर तुम्हाला मोटरचं व्होल्टेज, ॲम्पियर आणि ड्राय रन, पाणी संपत असेल तर ड्राय रन ॲटो वापरा डिजिटल. व्होल्टेज ॲम्पियर माहीत करायचं असेल तरी ॲटो वापरा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोबाईल ॲटो. जर तुमचं घरापासून अंतर 4 किलोमीटर 5 किलोमीटर असेल आणि रोज गाडीवर येण्या जाण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही मोबाईल ॲटो हा प्रेफर करा. मोबाईल ॲटो हा अतिशय उत्कृष्ट आणि चांगला क्वालिटी देतो. विथ गॅरंटी येते, रिपेअर सर्व्हिस अवेलेबल आहे. त्यामुळं तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार ठरवा. पेटीमध्ये लाईट आहे का नाही हे कळण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे आपल्या आधीच्या दिलेल्या व्हिडिओप्रमाणे नीट होल्डर लावून सिरीजचं कनेक्शन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लाल टू पिवळी, पिवळी टू निळी आणि लाल टू निळी तिन्हीमध्ये फेज टू फेज लाईट आहे का नाही आणि किती आहे व्होल्टेज साधारणतः, हे आपल्या आधीच्या व्हिडिओप्रमाणे तुम्ही सिरीज बल्ब जोडून घ्या. ॲटो तुमच्या आवश्यकतेप्रमाणे जोडा. स्टार्टर शक्यतो DMC आणि जाड पट्ट्यांचा प्रेफर करा. फ्यूजा ह्या तुमच्या मोटरच्या ॲम्पियरनुसार प्रेफर करा. त्यानंतर एवढं सगळं करून पण तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्ही कधीही पेटी उघडली आपल्या वायरा काळा पडतात का? पेटी ही पत्र्याची आहे, बाहेरचं टेम्परेचर 45 आहे, वायरचा गेज आहे, मोटरचं ॲम्पियर हे जास्त आहे, तर आतमध्ये एक हीट तयार होते. तुम्ही कधी पण स्टँडर्ड बघा, म्हणजे कोणत्याही शुगर फॅक्टरीमध्ये जावा, VFD जावा किंवा मोठ्या HPच्या मोटरमध्ये जावा, तिथं तुम्हाला अशा प्रकारचे फॅन दिसतात. तर हे एक्झॉस्ट फॅन आहेत.
हे साधारणतः मार्केटमध्ये 415 व्होल्टचे अवेलेबल असतात किंवा 230चे जरी असतील तर आपण 2 फॅन सिरीजमध्ये जोडून 2 फेजवर ह्याला चालू करू शकतो. मोटरच्या कनेक्शनला पण हे जोडू शकता तुम्ही डायरेक्ट मोटरच्या वायरीसोबत सिरीज करून 415 व्होल्टला 2 फॅन, की जेणेकरून हे जर तुम्ही सुरू केले, आता मी सुरू करतो तर आता तुम्ही बघा हा स्लो स्टार्ट आहे आणि आता हा फॅन सुरू झाला आहे. तर आता हा अतिशय याचा आवाज ऐकू येतोय का बघा, फास्ट वारा सोडतोय. हा काय करतो, आतली सगळी उष्णता काढून घेतो आणि बाहेर सोडून देतो. हे दिसतंय तुम्हाला, पूर्ण बाहेर वारा सोडून देतो. तर याच्यामुळं काय होतं, हा लावताना असं लावायचं की आतली गरम हवा तो बाहेर काढून टाकेल. लक्षात ठेवा, काही लोक मी बघितलंय शेतकरी उलटा लावतात, बाहेरची हवा आत ढकलतात. असं नाही करायचं. लक्षात ठेवा, हा एक्झॉस्ट फॅन आहे. इथं त्यांनी खून करून दिले, आतली जी काही गरम हवा आहे ती बाहेर गेली पाहिजेत आपली कंटिन्युअस. तर हा फॅन सुद्धा तुम्ही प्रेफर करू शकता. पेटीचं डिझाईन करताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की आलेला वायर जर ॲल्युमिनियमच्या असतील तर लग्ज हे कंपल्सरी पाहिजेत सगळ्या पेटीमध्ये. लग्ज प्रॉपर पॅक पाहिजे, प्रत्येक लग्जला चिकटपट्टी लावली पाहिजे. फ्यूज ॲम्पियरनुसार सिलेक्ट पाहिजे. स्टार्टर शक्यतो हेवी आणि नवीन टाईपचा. आता कसं आहे की ही बरंच जुनी मेथड झाली, याच्या ही चांगली आहे की कॉईल वगैरे मेंटेनन्सला सोपं आहे, पण हा पण अतिशय सोपा आहे. KU म्हणून डिझाईन येतं, हे KK1. तर या डिझाईनपेक्षा हे डिझाईन हे प्रेफर आहे, तुम्ही ते डिझाईन वापरा. कारण हे वरून खाली येतं, हे खालून वर जातं. आपल्याला नेहमी तो डिझाईन प्रेफर आहे. ॲटो, रेग्युलर ॲटो वापरायचा, डिजिटल ॲटो वापरायचा का मोबाईल ॲटो वापरायचा हे तुमच्या ॲप्लिकेशननुसार ठरवा. ॲटो हा कंपल्सरी आहे. लक्षात ठेवा, आपल्या इथं सप्लायमध्ये सतत फ्लक्च्युएशन होतं आहे, त्यामुळं ॲटो महत्त्वाचा आहे. स्टार्टर महत्त्वाचा आहे, मोटरची केबल महत्त्वाची आहे, सिरीज बल्ब आतमध्ये महत्त्वाचा आहे आणि फ्यूज आणि फॅन ह्या प्रत्येक गोष्टी तुमच्या पेटीमध्ये सुटसुटीत जोडल्या पाहिजेत. ह्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीवर अजून डिटेल्ड आपण व्हिडिओ बघूया. आपण ॲक्च्युअल प्रॅक्टिकलमध्ये कनेक्शन पण हे करून मी तुम्हाला दाखवतो, प्लस साईटवर पण सगळ्या गोष्टी दाखवतो. पण आज तुर्तास मी तुम्हाला फक्त बेसिक एक माहिती सांगितली की कोणती गोष्ट महत्त्वाची आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त जर काय डाऊट असेल तर आपल्या दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा. लक्षात ठेवा, दिलेला नंबर हा फक्त व्हॉट्सअप आहे. बरेच शेतकरी त्या नंबरला फोन करत आहेत, पण दिवसातनं आपले व्ह्यूज जास्त असल्यामुळं आणि कंटिन्यू फोन येत असल्यामुळं प्रत्येकाशी फोनवर बोलणं शक्य नाही. तुमची जी काय डाऊट आहे तो तुम्ही व्हॉट्सअप करा, प्रत्येक मेसेजला हा रिप्लाय दिला जाईल. आपले या आधीचे पण सगळे व्हिडिओ बघून घ्या, तुमचे बऱ्यापैकी डाऊट्स क्लिअर होतील. प्लस आपण जे काय तुमचे डाऊट्स येत आहेत प्रत्येक डाऊट्सवर आपण हा व्हिडिओ दर आठवड्याला बनवत राहू. त्यामुळे तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन एक ना एक दिवस हे नक्की मिळेल. फक्त तुम्ही आमच्या दिलेल्या नंबरवर किंवा पत्त्यावर संपर्क साधा. धन्यवाद.